आज ना आपण अगदी मऊसूत एकदम सॉफ्ट असे एकदम भारी एकदम टेस्टी आणि खूप लवकर होणारे जास्त काही ताण वगैरे आपल्याला त्याचा न येणार ते म्हणजे धिरडे बनणार आहोत. उन्हाळा आहे, आंबे आहेत, रस धिरडे झालेच पाहिजेत. पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये ना 3 वाट्या जे आहे ते मी 3 कप पीठ घेतलेलं आहे, ते म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, नंतर अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप जे आहे ते बेसन घेतलेलं आहे मी इथे. नंतर मिक्सरमध्ये जिरे, ओवा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे टाकून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे दळून घ्यायचे. आपल्याला पूर्ण एकदम बारीक असं त्याचं पेस्ट झालं पाहिजे आपलं, तसं आपल्याला याचं हे असं करून घ्यायचं आहे बरं का. छान प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे आपण खलबत्त्यामध्ये पण कुटू शकतो किंवा जे आपला उकळ वगैरे असतात जे मोठेवाले असतात त्याच्यामध्ये वाटून घेऊ शकतो, वरवट्यावर वाटू शकतो, आपल्या मनावर आहे ते. तर इथे मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे. नंतर हे सगळं ह्या मिश्रणामध्ये जे आहे ते मिक्स करून द्यायचं ह्या पिठामध्ये. नंतर मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ, आणि नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि छान प्रकारे याला ना आधी मिक्स करून घ्यायचं. आधी सुक्कच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला वगैरे सगळं याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि नंतर काय करायचं ना, हे सगळं मिक्स झालं ना की थोडं पाणी टाकत राहायचं आणि एकदम तिथं स्मूथ असं बारीक पेस्ट असं आपल्याला, म्हणजे सॉरी बारीक म्हणजे पातळ असं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला याचं. थोडं टाकायचं, अगदी टाकलं तर खूप जास्त पातळ होऊन जाईल ते. मस्त असं पीठ झालेलं आहे ते. मी तव्याला तेल लावून घेतले, कांदा घेतला का म्हणजे चाकू लावून मस्त तेल लावून घेतलं आणि टिश्यू पेपरने एकदा पुसून घेतलं. नंतर मस्त त्याच्यावरती जे बॅटर टाकलं होतं ते तवा गरम झालं की वतायचं, मस्त असं फिरवायचं, साईडने तेल सोडायचं आणि छान प्रकारे मस्त खरपूस असं जे आहे ना ते आपल्याला धिरडं भाजून घ्यायचं आहे बघा. अगदी सोपी रेसिपी आहे, खूप भारी आहे, सगळ्यांना येते ही रेसिपी आणि खूप टेस्टी पण लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये रेसिपी, किंवा तुम्ही ट्राय केली का ते नक्की कॉमेंट करून सांगा मला. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगदी नवीन रेसिपी आणि एकदम सिंपल पद्धतीमध्ये मी सांगत असते. आणि ही रेसिपी कशी वाटते ते नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर.